चला आषाढात काहीतरी वेगळं करूया. नमस्कार, मी सोनाली. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर इथे एक परात घेतलेली आहे. परातीमध्ये घातलं 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ. तर इथे आपण आषाढात भन्नाट अशा मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत आषाढातला पदार्थ पाहतोय, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, चॅनेलवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे माझ्या सगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ. वाट्या थोड्या मोठ्या घेतल्या होत्या. आपल्याला जेवढ्या पुऱ्या करायच्या त्या अंदाजाने आपण इथं पीठ घ्यायचं आहे. अर्धी ते पाऊण वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. बाकीचे सगळे मसाले यामध्ये घातलेले आहेत. पिठं मी हरभरा डाळीचं सुद्धा अर्धी वाटी पीठ घातलेलं आहे यामध्ये. आता यामध्ये लाल तिखट, ओवा, थोडीशी धने पावडर, तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि इथं आता एक वाटण तयार करून घेतलेलं आहे. ते वाटण आपण हे घालायचं आहे. तर इथं बघा एकच वाटण आहे. आता हे वाटण तुम्ही प्रत्येक वेळेस तिखटाच्या ज्यावेळेस पुऱ्या करसाल ना, त्यावेळेस असं वाटण तयार करून घेतलं ना तर वेगळं असं दुसरं वाटण तयार करायची गरज पडत नाही. इथं मी हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट तयार केलेली आहे. त्या पेस्ट तयार करताना थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं आणि ती पेस्ट आता पीठ मळत असताना या पिठामध्ये थोडं ते पेस्ट केलेली त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी आता सर्व पिठामध्ये थोडं घालून घ्यायचं. आता या पिठामध्ये थोडंसं तेलाचं मोहन घातलं तरीसुद्धा चालेल, नाही घातलं तरीच काही हरकत नाही. फक्त जास्त कुरकुरीत असं तुम्हाला जर पुऱ्या आवडत असतील ना तर त्या पुऱ्यांमध्ये थोडासा रवा घालायचा. तर मी 2 चमचे रवासुद्धा इथे वापरलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर रवा घाला, नसेल आवडत तर नाही घातला तरी काहीच हरकत नाही. तर आपण हे तयार करून घेतलेली लसूण मिरचीची जी पेस्ट आहे त्या पेस्टमध्ये पाणी घातलं आणि त्या पाणी थोडं पिठामध्ये ओतून पीठ इथं मळून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालून इथं घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घेतला. बघू शकता तुम्ही. यामध्ये थोडं पाणी घातलं. जे आपण पुरी करताना पेस्ट केली त्यामध्ये थोडं पाणी घातलं. तर ते पाणी नाही पुरलं तर वरून साधं थोडंसं पाणी घातलं तरी काहीच हरकत नाही. फक्त मीठ, मिरची, मसाले सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. ही खूप महत्त्वाची टिप आहे. तर आषाढ महिन्यामध्ये बरेचदा आपल्या घरात आखाड तळला जातो. आखाडामध्ये असे भरपूर रेसिपी आहेत. भरपूर रेसिपी काय, कापण्या, दामट्या, पुऱ्या आणि तिखट पुऱ्या, गोड पुऱ्या. कापण्या आणि दामट्या आमच्याकडे बनवल्या जातात. तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता इथं आपलं पीठ 10-15 मिनटं भिजवून घेतलेलं आहे. यातला मी छोटासा गोळा काढून घेतला. त्या अगोदर पीठ आपलं व्यवस्थित मऊ करून घ्यायचं तेल लावून आणि आता इथं छोट्या पाहिजे त्या आकाराच्या पुऱ्या करून घ्यायच्या. पुऱ्या आणि दामट्या यात फरक आहे. दामट्या या हातावरती थापून केल्या जातात आणि ह्याच दामट्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत अगोदर शेअर केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर इथे आपली मस्त अशी गोलाकार मीडियम साईजची पुरी तयार करून घेतलेली आहे. बघा, एकदम भन्नाट आणि फटाफट तयार होते ही पुरी. आणि घरात कोणाला आवडणार नाही असा हा पदार्थ नाही. प्रत्येकजण आवडीनं खाणार असा हा पदार्थ आहे. पण प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. त्यामुळे इथं सांगितलेल्या टिप आणि ट्रिक नक्की वापरा. तुमच्या पुऱ्यासुद्धा अशाच खुसखुशीत आणि कमी तेलकट होतील. तर इकडे बघा, मस्त अशी पुरी आपली टम्म फुगलेली आहे. मस्त. आणि हिला आता काढून घेऊ. फक्त पुरीचं पीठ मळताना थोडंसं घट्ट मळायचं, कारण पातळ जर तुम्ही पीठ मळलं ना तर पुऱ्या आपल्या भरपूर तेलकट होतात. पुऱ्या तेलकट होऊ नये म्हणून पीठ आपण मळतानाच घट्ट मळायचं आणि पुरीला कणकेला तेल लावून पुरी लाटायची. पीठ लावून पुरी लाटायची नाही, तेल लावून पुरी लाटून घ्यायची. तर मस्त अशी खुसखुशीत अशी आपली कमी तेलकट इथं आपली आषाढात तळणीचा प्रकार म्हणजे तिखट मिठाची पुरी तयार झालेली आहे. बघू शकता, अगदी टम्म अशी फुगलेली आहे. मस्त. बराच वेळ अशीच कुरकुरीत राहते. बघा, फक्त पीठ मळताना घट्ट मळायचं, हेच लक्षात ठेवायचं. ही खूप महत्त्वाची टिप आहे. बऱ्याच रेसिपींमध्ये छोट्या टिप्स असतात. या टिप्ससुद्धा मी आपल्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, म्हणजे नवीन रेसिपी आणि नवीन टिप तुम्ही माझ्या या चॅनलवर पाहणार. आता पाहूया पुढचा व्हिडिओ. पुढची रेसिपी जी आहे तीसुद्धा सगळ्यांना आवडते आणि दोन्ही रेसिपी एकाच दिवशी बनवल्या जातात. म्हणजे आमच्याकडं कापण्या, दामट्या किंवा गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या अशा बनवल्या जातात. तर इकडे बघा, 1 वाटी गूळ घेतला, त्यामध्ये घातले 1 वाटी पाणी. आता पातेल्यामध्ये गूळ आणि पाणी एकत्र मिक्स केलेलं आहे. आता हे पातेलं गॅसवरती ठेवून द्यायचं आपण आणि गूळ व्यवस्थित असा विरघळून घ्यायचा. तर गॅसवरती गुळवणी याची गरम पाणी करून का करायचं याचं सुद्धा खूप मोठं कारण आहे. ते पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथं आपण
गॅसवरती गूळ वितळून घेतलेला आहे पातेलं ठेवून, म्हणजे त्याचा पाक नाही बनवायचा, फक्त त्याची गुळवणी तयार करून घ्यायची. आता गुळवणी थंड करून घेतली मी आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घेतली. गुळाचे कुठलेही पदार्थ करत असताना आधी गुळ आहे तो गुळवणी त्याची गाळूनच घ्यायची. तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये घातला 2 चमचे रवा, 2 चमचे हरभरा डाळीचं पीठ घातलेलं आहे. यामध्ये बडीशोप, सुंठ आणि विलायचीची पूड घातलेली आहे, थोडीशी खसखस घातलेली आहे आणि थोडंसं तेलाचं मोहन घालायचं आणि तयार करून घेतलेली गुळवणी व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं. बघा, थोडी थोडी गुळवणी यामध्ये ओतून याचा मस्त असा गोळा मळून घ्यायचा. याचं सुद्धा पीठ आपण घट्टसरच मळायचं आहे, बघू शकता. तर इथे आपली थोडीशी गुळवणी उरत होती, त्यामुळे मी थोडंसं पीठ अजून वाढवलं आणि आपलं हे सगळी गुळवणी आपल्या या पिठामध्ये संपवायची असल्यामुळं थोडंसं पीठ मी वाढवलेलं आहे. तर इथे आपण जे पदार्थ बनवतोय त्याचं काय असं परफेक्ट प्रमाण नाही, तरी पण मी तुम्हाला सांगते. 1 वाटी गुळासाठी मला इथं 2.5 वाट्या पीठ लागलेलं आहे गव्हाचं. थोडंसं प्रमाण इकडं तिकडं झालं तरी काहीच हरकत नाही, हा पदार्थ काही बिघडत नाही. त्यामुळे इथं आपली कणिक मस्त अशी मळून झालेली आहे आणि हिला आता थोडंसं रेस्ट करून घ्यायचं, म्हणजे 15 ते 20 मिनटं भिजवू द्यायचं. तर 15 ते 20 मिनटांनी बघा इथं मस्त अशी कणिक आपली भिजलेली आहे. थोडंसं तेल लावायचं, तेल लावून थोडंसं मऊ करून घ्यायचं तिला. तर बघा इथं आपली कणिक भिजलेली आहे, याच्यातले आता गोळे करून घेऊया आपण मस्त. तर आता आपण इथं गोड पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहतोय. तर इथे आपण एकाच वेळी भरपूर प्रमाणात पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत, ती सुद्धा टिप खूप महत्त्वाची आहे. तर इथे मोठे गोळे करून घेतले, चपातीचा उंडा असतो त्यापेक्षा थोडे मोठे गोळे करून घेतले मी इथे. इकडं गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पोळपाटावर ते इथं एक उंडा घेतला आपण, थोडंसं तेल लावायचं त्याला वरून. इथं पिठाचा अजिबात वापर करायचा नाही. पुऱ्या बनवू दे किंवा साध्या पुऱ्या बनवू दे, मिठाच्या, तिखट मिठाच्या पुऱ्या किंवा कसल्याही पुऱ्या बनवत असताना इथे आपण पीठ लावून अजिबात लाटायच्या नाही आहेत. थोडंसं हलकंसं तेल लावायचं आणि नंतर त्या पुऱ्या लाटायच्या. लक्षात ठेवा, ही खूप महत्त्वाची टीप आहे. आता यावरती टाकूया थोडीशी खसखस टाकून मस्त अशा या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. तर इथे आपण एक पारी लाटून घेतोय. खसखस टाकून याच्यावरती लाटून घ्यायचं, म्हणजे ही खसखस अजिबात बाहेर निघणार नाही. सगळी खसखस आपल्या या पुरीला किंवा या पारीला चिटकून बसेल. बघा इथं दोन्ही बाजूनी मी इथं खसखस लावते मस्त. खसखस आवडत असेल तर लावा, नसेल आवडत तर नाही लावली तरी काहीच हरकत नाही. तर खसखस लावून इथं मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आहे. बघा मस्त इथं आपली पोळी लाटून तयार झालेली आहे. चपातीपेक्षा थोडीशी जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. आता इथं माझ्याकडं कारी काटाचं टोपण आहे, त्या टोपणानेच मी एकसारखा आकाराच्या पुऱ्या बनवत आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पुऱ्या बनवल्यात ना, तर एकाच वेळी भरपूर अशा पुऱ्या तयार होतात. बघा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं तिखटा मिठाच्या सुद्धा पुऱ्या आपण अशा बनवू शकतो. तर मी इथं सगळ्या पुऱ्या गोडाच्या बनवून घेतलेल्या आहेत. बघा तर सगळ्या पुऱ्या काढून घेऊ. एकाच वेळी 8 ते 9 पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता या पुऱ्या ताटामध्ये काढून घेऊ. मस्त आकार बघा किती छान आलेला आहे पुऱ्यांना. नक्की ट्राय करा, रेसिपी खूप छान आहे, साधी आहे, सोपी आहे. आणि आता आषाढ महिना चालू आहे, तर आषाढ महिन्यामध्ये नक्की ट्राय करा, तळून बघा अशा पद्धतीनं पुऱ्या. तर बघा तेल आपलं गरम झालेलं आहे, तेल चांगलं गरम करून घ्यायचं. तर तेल चांगलं गरम झालेलं आहे, यामध्ये सोडू आता तयार करून घेतलेली पुरी. पुरी सोडली की लगेच त्यावरती थोडं थोडं तेल सोडायचं, म्हणजे पुरी आपली टम्म अशी फुगते. बघा मस्त अशी फुगलेली आहे पुरी. बघा किती छान अशा फुललेल्या आहेत. सगळ्याच पुऱ्या अशा तयार होणार आहेत आणि अगदी खुसखुशीत होणार आहेत. बराच वेळ या पुऱ्या खुसखुशीत राहतात. बघू शकता मस्त दोन्ही बाजूनी हिला मस्त अशी तळून घेतलेली आहे. बाकीच्या सुद्धा पुऱ्या अशाच तयार करून घेतलेल्या आहेत आपण. आणि इथे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. बघू शकता बराच वेळ झाला तरी सुद्धा अगदी पुऱ्या टमटमीत आहेत, टम्म फुगलेल्या तशाच आहेत. बघा किती छान दिसतेत. खसखस लावल्यानंतर ते पुऱ्या दिसायला पण छान दिसतात आणि दाताखाली खसखस आली ना, खायला खूप भन्नाट लागतात. मी आज तुमच्यासोबत आषाढ महिन्यातली पुऱ्या, तिखट पुऱ्या आणि गोड पुऱ्याची रेसिपी शेअर केलेली आहे. कशा वाटतात माझ्या रेसिपी तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे. आणि हो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला आधी सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे. तर इथे बघा मी तुम्हाला पुरी फोडून दाखवते. वरून खुसखुशीत आणि आतून नरम मस्त अशी इथं आपली गोडाची पुरी तयार झालेली आहे. दोन्ही रेसिपी अगदी साध्या सोप्या आहेत. नक्की ट्राय करा आणि मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा.
तर चला मंडळी, परत भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.